टकराएगा, जो उग्रवादियों से टकराएगा, जो हमसे टकराएगा, जो उग्रवादियों से टकराएगा, भूख से मर जाएगा। चले जाओ, 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 चले जाओ। विदर्भाचं स्वतंत्र राज्य देता विधाता, विदर्भाचं स्वतंत्र राज्य केंद्र सरकार देता विधाता, महाराष्ट्रवादी, 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 विदर्भ विरोधी, विदर्भ विरोधी, विदर्भ विरोधी, विदर्भ विरोधी, हम सब, हम सब, हम सब आवाज दो, आवाज दो। आपल्या विदर्भाचे देवेंद्र फडणवीस आहे, नितीन गडकरी साहेब आहे. विदर्भामध्ये राहुल साने सुद्धा विदर्भाच्या जनतेसाठी काही बोलत नाही. शेतकरी आत्महत्या झाले त्यांच्यासाठी बोलत नाही, बेरोजगारी वाढलेली आहे त्यांच्यासाठी बोलत नाही, आणि महिलांवर अत्याचार होत आहे त्यांच्यासाठी बोलत नाही. तर मी त्यांना म्हणत आहे, आणि तुम्ही आमचा वेगळा विदर्भ द्या, आणि जर तुमच्याला आमच्या विदर्भाच्या जनतेचे प्रश्न सोडवणं होत नाही, तुम्ही सत्तेवर येऊन जनतेची फसवणूक केली आणि जनतेच्या बद्दल तुम्ही एकही बोलायला तयार नाही, तर तुम्ही आमच्या विदर्भात जे विदर्भद्रोही आहे, आमचा विदर्भ आम्हाला वेगळा करून द्या. वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ, विदर्भ के नारी ने ललकारा है, विदर्भ राज हमारा है, आपलं राज्य विदर्भ राज्य. असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. लढांगे जितेंगे, कटांगे मगर हटेंगे नहीं, कटांगे मगर हटेंगे नहीं, माटी गोरी खाएंगे, विदर्भ राज लाएंगे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विजय असो. आणि भर पावसात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले माझे सहकारी, मला मागच्या वेळेची आठवण येते की जेव्हा अजमेर चौकामध्ये याहीपेक्षा जबरदस्त पाऊस होता. इतका पाऊस होता की रामभाऊने एक मोठी पट्टी तयार केली होती, आणि त्या पट्टीच्या आतमध्ये सध्याचे सगळे कार्यकर्ते उभे होते, पूर्ण कपडे ओले झाले होते. काही होते त्यावेळेस, मी होतो, काही होतो. तो प्रसंग मला आठवतो. आणि काही नेते गेले असतील, काही कार्यकर्ते असते, काही गेले असते, परंतु सतत कार्यरत राहून वामनरावच्या मार्गदर्शनाखाली सगळे आम्ही काम करत राहिलो आणि नवीन नवीन जुळवण्याचा प्रयत्न केला. आता ही लढाई दादा म्हणतात 2 वर्षात संपवायची आहे, आपण प्रयत्न करू. परंतु ज्याला ज्याला जे जे शक्य आहे, एखाद्याला पत्रक वाचता येते त्यांनी पत्रक वाटायचे, एखाद्याला लिखाण करता येत असेल तर त्यांनी लिखाण करावे, एखाद्याला भीती वाटत असेल आंदोलनात केसेस लागेल म्हणून, ठीक आहे. परंतु तो जर वेगळ्या कामात चांगला असेल तर त्याचा सुद्धा सन्मान करायला पाहिजे, कारण तो सुद्धा कामाचा आहे. कधी कधी इकॉनॉमिकल अडचण येते तर आम्ही कोणाकडे जातो, नाही येत आंदोलनात, काही फरक नाही पडत आम्हाला, पण त्याची सुद्धा मदत आपल्याला घेता आली पाहिजे. आणि हे प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे असं समजून आपण कामाला लागायला पाहिजे. राष्ट्रसंत काय म्हणतात, अन्याय होताची प्रतिकार करावा, अन्याय प्रथम तो समजून सांगावा, अन्याय समजताची आवाज द्यावा, संघटनेचा हे मी म्हणत राष्ट्रसंत म्हणतात. मग आपण कमी कुठे पडून राहिलो याचा पहिल्यांदा आत्मपरीक्षण करायला पाहिजे.
केवळ फोटोमध्ये याच्यामध्ये येण्याची मरमर करण्यापेक्षा थोडस 2-4 कार्यकर्ते लोकांपर्यंत कसं जाईल याच्याकरिता थोडस लक्ष देणं सुरू करा. किती दिवस वामनरावला आम्ही फिरवणार आहोत. रामभाऊ फिरता 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 हे काम जे करता येते ज्या लोकांना काम करावं असं वाटते, पण कार्यकर्त्यांनी त्या भाषणबाजीमध्ये लक्ष न देता ज्याला ज्याला जे जे शक्य होत असेल ते त्यांनी करावं. आणि 6-7 महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक कसं पोहोचेल. तेलंगणाचे जेव्हा दिल्लीला खासदार आले होते ते सांगायचे की आम्ही एका घरी 3-3, 4-4 गेलो आहे म्हणून. इतकं सहज तेलंगणा मिळालं नाही. तेव्हा आपणही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय करून राहिलो. तेव्हा सगळेजणच कामाची गती घ्या भावांनो. मी तुमचे हात जोडून विनंती करतो. आणि 2 वर्षाच्या आतमध्ये मी तर म्हणतो की तुमचं हे सगळं पाहिल्यावर सरकारने घोषणा करावी अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे. जीने की प्रतिक्रिया में मिट चुके हैं हम, जीने की प्रतिक्रिया में मिट चुके हैं हम, जुटने की प्रतिक्रिया में कट चुके हैं हम. आओ उल्टे चले हम, कटो ताकि जी सके हम, मिटो ताकि जी सके हम. मी RPI वाला तुमच्या समोर शपथ घेतो, जोपर्यंत विदर्भ राज्य वेगळं होत नाही, विदर्भ राज्य आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत मी चक्र साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरेल. आज संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांना चटप साहेबांनी व इतर लोकांनी हारोपण केले. आजच्या दिनी क्रांती दिन आपल्या संविधान चौकात होत आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येने आले, सगळ्याच्या आभारी आहोत. लगेच आपण विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. मला एक नागपूरचा आपल्या पुण्याचा माणूस भेटला, तो बोलला आम्ही विदर्भ राज्य वेगळं म्हणून पुण्याला आंदोलन करतो, फक्त परवानगी द्यावी मला चटप साहेबांना. मी म्हटलं आम्ही याच्यावर विचारविनिमय करू आणि तुम्ही परत फॅक्टरी जायचा तर आपल्या नागपुरात फॅक्टऱ्या खोला आणि बुवारे हो लाजा वाटू द्या. बुवारे हो इथं विदर्भ राज्य वेगळं करा. लाज वाटायला पाहिजे आमच्या विदर्भाच्या नेत्यांना. विदर्भातून निवडून येता आणि तिकडे जाऊन मुख्यमंत्री बनता. अरे राजे हो, तुम्ही शपथ घेतली होती, लोक सांगतात मी लग्न करणार नाही, पण त्यांना आता विचारलं तर ते मला दुसरं लग्न करणार नाही असं म्हटलं होतं. अरे फुसका बार निघाला. जय विदर्भ. आपल्या ते आम्ही यादी पाहतो त्या पवित्र पोर्टलमध्ये सुशिक्षित बेरोजगाराची त्यांच्या योग्यतेनुसार शाळेत शिक्षक म्हणून जेव्हा नोंद केल्या जाते आणि त्या पवित्र पोर्टलच्या मार्फत 10 लोक त्या संबंधित शाळेला पाठवल्या जाते. आज काय चित्र आहे हो. मी एका शाळेचा अध्यक्ष संस्थेचा. आमच्याकडे 2 शिक्षक आले. ते कुठून आले? सांगली, सातारा या भागातून आले. मग 10 पैकी किती आले? एका विषयाला गणिताला एकच कॅन्डिडेट आला आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी इंग्रजीच्या विषयाला 3 कॅन्डिडेट आले. ते 3ही विदर्भाचे बाहेरचे. आम्ही बेरोजगारीच्या नावानं ओरडतो आणि जे इथं उमेदवार पाठवल्या जातात ते विदर्भाबाहेरच्या पाठवल्या जातात आणि ते योग्यतेचे नसताना सुद्धा आम्हाला स्वीकारावे लागतात. मी एका शिक्षकाला प्रश्न विचारला, का म्हटलं जर राजधानी नागपूर राहिली असती, राजधानी जर नागपूर राहिली असती तर काय झालं असतं. तर म्हणजे त्या भागातले लोक जसे पोरं जाऊन पडतात, पाठपुरावा करतात आणि ते काम करून घेतात म्हटले असते. याचा अर्थ असा आहे की आपल्या भागातल्या तरुणांना सुद्धा आपल्या प्रश्नाची जाणीव नाही. आज कोणत्याही चळवळीला तरुणाईची गरज आहे.
आणि इथे जर 50 वर्षाच्या वरची मंडळी दिसत असेल आणि तरुणाई त्या प्रमाणात जर दिसत नसेल तर खेदाची गोष्ट आहे. संविधान के रचयिता डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के चरणों में नमन. 9 अगस्त क्रांति दिवस के उपलक्ष्य में, रक्षाबंधन के उपलक्ष्य में विदर्भ राज्य आंदोलन समिति द्वारा आयोजित इस कार्यक्रम में पूरे विदर्भ से आए सादर जय विदर्भ. साथियों, ये 9 अगस्त क्रांति दिवस का दिन क्यों चुना? अहमद भाई, इसके पीछे भी एक तर्क है. और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की जगह क्यों चुना? माननीय आमदार साहब, गजबे साहब, इसके पीछे भी तर्क है. स्वतंत्र विदर्भ राज्य के लिए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने क्या कहा था दोस्तों? की करार मरार मदा पळू नका. हा करार कचऱ्याची टोकणीत टाकण्याचा सामान आहे. इसलिए अपने साथ जो करार हुआ, जो 28 सितंबर को अपन जो करार की होली जलाते हैं, साथियों, अपने साथ में दगा हुआ है, अपने साथ छल हुआ है. उस छल को भुलाने के लिए आप सबको मां विदर्भ चंडिका ने यहां उपस्थित किया है. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने यहां आपको बुलाया है. वामन राज सेटअप की हुंकार ने आपको यहां बुलाया है. इसलिए आप सभी ने आज शपथ खाना चाहिए दोस्तों. जिस प्रकार गांधी जी ने 9 अगस्त को कहा था, अंग्रेजों भारत छोड़ो, सामान वापस जाओ. दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी विदर्भात विरोधी चले जाओ हा नारा देऊन आपण आगळ्या वेगळ्या प्रकारची वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत. एकदा मुंडन आंदोलन, असं वेगळ्या वेगळ्या प्रकारची आंदोलनं आपण केलेली आहेत. तर आता मी आज तुम्हाला एकच गोष्ट सांगतो इथे की जो भंडारा इथे मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये भंडारा जिल्हा आमचा वीक होता बराच, भंडारा आणि गोंदिया, कारण कार्यक्रम आमचे एक्सपायर झाले होते. तर तिथे 5 दिवस फिरत असताना मला लक्षात आलं की कुठलाही एकही माणूस विदर्भाचा न घेता मी एकटा तिथे गेलो आणि एक माझ्या विचाराचा एक मुलगा तयार केला, विदर्भाचा विचाराचा, आणि त्याला घेऊन 29 गावांमध्ये फिरलो. 29 गावांमध्ये फिरल्यानंतर प्रत्येक माणसाच्या तोंडात आलं की वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. या सर्वांशी सहभाग जेव्हा संवाद साधला, घरोघरी जाऊन संवाद साधल्यानंतर त्या मुलांनी प्रत्येक गावात एक एक कार्यकर्ता जोडून दिला आणि त्या कार्यकर्त्यांना आपण म्हटलं की बाई विदर्भाच्या आंदोलनात मला सहभागी व्हायचं आहे आपल्या मेळाव्यासाठी. कशासाठी? तर वेगळा विदर्भ का पाहिजे हे समजून घेण्यासाठी. तर बंधूंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 120 ते 130 नवीन सहकारी आपले विदर्भाच्या मेळाव्यासाठी उपस्थित झाले. तर सांगण्यात आपल्याला एवढंच आहे की आपण जर का इथे येणारे जेवढे आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, या प्रत्येकाने आपल्या ओळखीचे आपल्या भागातले 2-3 गावं जरी निवडले आणि त्या गावांमध्ये जाऊन त्यांच्याशी जरी संवाद साधल्या, पत्राच्या माध्यमातून किंवा पत्रक वाचून जरी दाखवलं तरी मला वाटते की एका कमीत कमी 2-3 गावामध्ये एक आपला पदाधिकारी किंवा कार्यकर्ता 10 लोकांना सहज जोडू शकतो. एवढी आपल्यामध्ये क्षमता आहे. कारण एवढा ज्या अर्थी आपण एवढा 12 वर्षापासून इतक्या लांबून इथे येतो आहोत, 40 वर्षापासून शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर सहभागी होत आहोत, तर आपण काही कमजोर कार्यकर्ते नाही.
तर आपल्याला फक्त थोडीशी मेहनत घ्यायची आहे की आपल्या जवळचे म्हणजे जास्त अंतर न गाठता, कारण जास्त अंतर फिरणं शक्य होत नाही, पण गावाजवळचे किंवा गावातले प्रत्येकाने आपापल्या गावात जरी फिरले किंवा गावाजवळचे 2 गावं जरी घेतले तर फार सहज सोप्या पद्धतीने आपण फिरू शकतो. आणि इथे जो हा आपल्याला माप दिसतो आहे